हॅलो, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम-पी-सी स्टडी व्लॉग या चॅनलवरती. तर आज मी सकाळी 6 वाजता उठली कारण माझी सावी 5 वाजतापासून जागीच होती. त्यामुळे मला काही अभ्यास करता आला नाही व्यवस्थित. तर तरी मी तिला पप्पांजवळ नेऊन दिलं, पण ती आज जास्त वेळ राहिली नाही कारण तिला परत झोप आली होती. मग तिला मी खाली आणलं आणि तिला झोपवलं. त्यामध्ये मला जवळपास 7 वाजले होते आणि त्यानंतर मी इथे हिस्ट्रीचे राहिलेले जे काही टॉपिकमधले पॉईंट्स आहेत, तर ते करण्यासाठी घेतलं होतं. सोबतच मी आता आपलं जे एक्सप्लेनेशनचं बुक आहे लोकसेवाचं, तर त्यामधून प्रश्नसुद्धा सॉल्व्ह करत आहे आणि एक्सप्लेनेशन तिथे रीडसुद्धा करत आहे. आजच्या या व्लॉगमध्ये मला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींवरती बोलायचं आहे. भूगोलातील मॅपिंगबद्दल आपण बोलूया शेवटी. तुम्हाला मी मॅप्स दाखवलेले आहेत माझे काही, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचसोबत ड्रीम एम-पी-सी चॅनलवरती मी इकॉनॉमिक्सचा एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्या लिंकवरून तुम्ही जर गेला तर तुम्हाला माझं ते मेन चॅनल दिसेल आणि ते सुद्धा सबस्क्राईब करा. मी तिथे सुद्धा बरेच व्हिडिओ अपलोड करत असते, पण सध्या तरी माझं त्या चॅनलकडे जास्त लक्ष देणं होत नाही आहे. आणि इथे 21,000चं पुस्तक, 21,000 नाही, आपलं कंबाईन एक्सप्लेनेशनचं पुस्तक आहे. तर यामधून मी बरेच पॉईंट आज केले, रात्रीसुद्धा केले होते, पण मी ते शूट नाही करू शकले आणि बराच वेळ मी हे पुस्तक वाचत बसले होते. त्यानंतर सावी उठली रात्री, त्यामुळे मला ते बंद करावं लागलं. तर भूगोलातला सेकंड चॅप्टर जो आहे, तर तो मी रात्री करायला घेतला होता आणि बऱ्यापैकी तो कव्हर होत आला होता. भरपूर मोठा चॅप्टर आहे. 21,000मध्ये तर याहीपेक्षा जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर सगळे कामं झाले आणि दुपारी 12:30-1 वाजता आई गहू निवडत बसल्या होत्या. तर थोडंसं मी पण बसले आईसोबत आणि इथं सावी आमची गहू खात होती. काहीही असलं की ती डायरेक्ट आता तोंडात घालायला लागते, त्यामुळे तिला खूपच सांभाळावं लागतं. त्यानंतर तिला मी झोपून दिलं आणि इकडे मी गणितं करायला बसली आणि हे सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे माझ्याकडे, तर रिझनिंगचं, आणि PYQचं गणिताचं पुस्तक आहे, तर ते आहे संदीप अरगडे सरांचं. तर यामधून मी जे क्लॉक आणि जे कॅलेंडर चॅप्टर केले होते, तर त्यातले काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि मला लकीली ते सोडवता आले. त्यामुळे छान वाटलं की आपण जे केलं त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळत आहेत. त्यानंतर आता संध्याकाळी मी इथे बसले होते परत राहिलेलं जे काही भूगोलाचं आहे तर ते करायला. सावी उठल्यानंतर तिला सांभाळावं लागतं आणि मग त्यानंतर घरातले संध्याकाळचे कामं संपले आणि मी माझे भूगोलाचं घेऊन बसले. भूगोल हा असा विषय आहे ना, जो आपण वाचून कितीही केला तरी तो लक्षात राहणार नाही. त्यासाठी मी आधी काय करायचे ते तुम्हाला सांगते. माझ्या मागे तुम्हाला जो व्हाईट बोर्ड दिसतोय, तर ते मी तिथे प्लायवूडचं करून घेतलं आणि एंट्री होती आमच्या घरात इथे दुसऱ्या रूममध्ये जायला. तर ते मी पॅक करून घेतलं आणि तिथे व्हाईट बोर्ड सारखं बनवून घेतलं आणि हे स्टिकर टाईप आहे, ते त्याच्यावरती चिटकवलेलं आहे. तर त्यावरती मला बरेचदा मॅपिंगची प्रॅक्टिस करता येते. अरण्यालासुद्धा तिथे लिहायसाठी मी करत असते. तर प्रॅक्टिस आपल्याला मॅपमध्ये किंवा डायग्राम फॉर्मॅटमध्ये करणं खूप गरजेचं असतं. आपल्याकडे जर का भूगोलाच्यासाठी महाराष्ट्राचे, भारताचे आणि जगाचं तर आपल्याला इतकं कंबाईनमध्ये येत नाही. काही मुख्य गोष्टीच आपल्याला येतात, त्यामुळे ते जास्त करत बसायचं नाही. भारताच्या बाबतीतही इतकं डीप जायचं नाही. फक्त महाराष्ट्र भूगोलावरती आपल्याला जास्त भर द्यायचा आहे आणि त्यासाठी मग आपल्याला कोरे मॅप मिळतात. तुम्ही ते मॅप जर आणले तर त्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करता येते. तर ते कसे भरायचे ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर काल की आज सकाळी मला एक कमेंट आली की बाई आधी तू लाग आणि नंतर व्हिडिओ बनव. तर मला या चॅनलच्या वरती किंवा या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवण्यासाठी माझा काही उद्देश आहे. माझा काही स्वार्थसुद्धा आहे आणि काही उद्देशसुद्धा आहे. मी कधीही खोटेनाटे व्हिडिओ किंवा खोटं-नाटं काहीही चॅनलवरती दाखवलेलं नाही. आता ह्या अशा ज्या गृहिणी असतात आणि विशेष म्हणजे ती मुलगीच होती. अशा ज्या महिला असतात, अशा ज्या महामहिला असतात, महान अशा महिला, तर त्यांनी कृपया माझ्या चॅनलवरती अजिबात थांबू नये. या चॅनलवरती अशा महिला आहेत ज्यांना माझ्याकडे पाहून आणि मला त्यांच्या कमेंटमुळे मोटिवेशन मिळतं आणि ही जी जर्नी आहे ती मी शेअर करणार आहे. ज्यांना पाहायचं आहे त्यांनीच पहा. बाकी अशा निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांना रामराम आहे, कारण मी तशा लोकांना चॅनलवरून डायरेक्टली हाईड करते, कोणताही रिप्लाय देत नाही. कारण आपण भुंकणाऱ्या कुत्र्यांना थांबवू शकत नाही किंवा चिखलामध्ये दगड मारू शकत नाही. दगड मारला तर तो चिखल आपल्याच अंगावरती उडतो. हेच उदाहरण घ्यायचं आणि आपलं काम करत राहायचं आणि आपल्याला माहिती आहे आपण जे करतोय ते योग्य आहे, त्यामुळे कुणाचाही विचार कधीही करायचा नाही. लोक काय म्हणतील, इतकं वय झालं तरी अभ्यास करताय, तुम्ही तुमचं काम करायचं. त्या लोकांना काय बोलायचं ते बोलू द्यायचं, कारण ही शेवटी जर्नी आपली आहे. इथे येणारे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात, आपल्या अडचणी आपल्याला सॉल्व्ह कराव्या लागतात. तिथे कोणीही येत नाही आपल्या अडचणी सोडवण्यासाठी. त्यामुळे फालतूचा विचार करायचा नाही. जे आपलं सुरू आहे ते चांगल्या प्रकारे सुरू राहू द्यायचं. भूगोल हा विषय असा आहे ना, आपल्याला इथे भरपूर गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं कठीण जातं आणि त्यामध्ये जर का मग क्रम असेल, दक्षिणेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडे, पूर्वेकडून पश्चिमेकडे किंवा लागतच्या सीमा किंवा आपल्याला नद्यांचा प्रवाह, कोणत्या 2 पठारांच्या मधात कुठली नदी वाहते किंवा कुठला जलविभाजक, ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, त्या कितीदाही वाचल्या तरी त्या लक्षात राहत नाहीत. आपल्याला त्यासाठी मॅपिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे.
किंवा काही ट्रिक्स बनवणं गरजेचं आहे. आता अशा गोष्टींसाठी ट्रिक्स ह्या असाव्यात. भरपूर गोष्टीच्या ट्रिक्स तयार आहेत ऑलरेडी. त्या जर तुम्ही पाहिल्या तर तुमचे बरेचसे प्रश्न सॉल्व्ह होतात. त्यामुळे आपल्याला त्या ट्रिक्सचा फायदा घ्यायचा आहे. YouTubeवरतीच खूप साऱ्या उपलब्ध आहेत. त्यासाठी कुठलेही क्लासेस वगैरे घ्यायची काही गरज नाही आहे आपल्याला. तर इथे पहा हे स्टँड आहे माझं टॅबचं आणि हे माझ्याकडे आहे हे मीच विसरले होते. तर मी त्याला आज काढलं आणि त्यावरती मला माझ्या टॅबला व्यवस्थित ठेवता येतं. इव्हन पुस्तकसुद्धा याच्यावरती व्यवस्थित ठेवता येतं. लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. बरेच जण मला माझ्या पुस्तकांच्या बाबतीत विचारतात. तर मी जे पुस्तकं व्हिडिओमध्ये वापरते किंवा मी स्वतः जे पुस्तक वापरते त्याच्या जितक्या ज्या लिंक मिळतात त्या मी तुमच्यासाठी टॅग करत असते, जेणेकरून तुम्हाला ॲटलिस्ट कव्हर फोटो तरी पाहता येईल. ते टॅग केलेले जे पुस्तक आहे, जर का तुम्ही ते फ्लिपकार्टवरून वगैरे परचेस केले तर एक कमेंट होती की ते रिअल येतात का, व्यवस्थित येतात का? तर व्यवस्थित येतात. परंतु आपण जर का लोकल मार्केटमधून ते पुस्तकं घेतले ना तर थोडी किंमत कमी पडू शकते. त्यामुळे शक्य असेल तर आपल्या आजूबाजूला जिथे आपल्याला स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं मिळतात तिथून परचेस करा. थोडीशी किंमत कमी लागते. फ्लिपकार्टवरून वगैरे कधीतरी ते महाग पडू शकतं त्यामुळे. आणि काही वस्तू अशा असतात ज्या ऑनलाईन स्वस्त मिळतात, तर मग त्या ऑनलाईन घ्यायच्या किंवा आपल्या जनरली आपल्या गावांमध्ये उपलब्ध नसतात. आता आमचं गाव तर असं आहे ना, तिथे जनरली गोष्टी उपलब्धच नाही आहेत आणि मला आज अजून वाईट वाटलं, की या पुस्तकामध्ये तालुके दिले आहेत आणि त्या तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यात माझ्या मंगरुळपीरचं नाव नाही आहे. म्हणजे सरांनाही तो महत्त्वाचा वाटत नाही आहे, की काय माहीत. सरांनी इथे लिहून दिलं, की ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतात तेच लिहून दिले आणि आमच्या मंगरुळवर कदाचित प्रश्न येत नसेल म्हणून ते लिहून दिला नसेल. पण मी तुम्हाला सांगते वाशिम जिल्ह्यातला आमचा जो तालुका आहे, तो अतिशय सुंदर असं गाव आहे. सो या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत लक्षात ठेवण्यासाठी त्या सरांनी हायलाईट करून दिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही नक्की लक्षात ठेवा. असे उत्तरं जे आहेत ते आपल्याला जोड्या लावा वगैरे असल्या तर एखादा माहीत असलं ना तर आपल्याला पर्याय एलिमिनेट करता येतो आणि त्यावरून ते सोडवता येतात. या पुस्तकामध्ये त्याच गोष्टी दिलेल्या आहेत, की तुम्ही नेमका प्रश्न सोडवण्यासाठी नेमका विचार कसा करायचा आणि हॉनेस्टली स्पीकिंग पुस्तक खूप छान आहे. परंतु सरांची जी या पुस्तकावरची रिव्हिजन बॅच आहे, तर ती मला काही एवढी विशेष वाटली नाही. म्हणजे मी घेतली नाही. त्याचे डेमो लेक्चर्सच पाहिले. सरांच्या शिकवण्यामध्ये मला थोडा पॉज वाटतो आणि त्यामुळे थोडासा वेळ जास्त लागतो, असं वाटतं. तर आपले आपले व्ह्यूज असतात. मी कुठलीही बॅच घेतलेली नाही आहे. बरेच जण मला बॅचबद्दल विचारतात. मी फक्त गणितासाठी संदीप अरगडे सरांची बॅच घेतली आहे. कारण माझं गणित खूप मध्ये गॅप पडलेला आहे म्हणून. तर तुम्हाला जर का कुठली चांगली बॅच माहीत असेल, तर मला व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्ही सांगा. कारण बरेच जण विचारतात, की कुठली बॅच नेमकी चांगली आहे. तुम्ही घेतलेल्या असतील आणि तुम्ही स्वतः त्याचा अनुभव घेत असाल, तर त्याच बॅचबद्दल सांगा. कारण कुठल्याही बॅच अशा सांगू नका, जेणेकरून विद्यार्थ्यांचे फुकट पैसे जातील आणि कसं असतं ना, इथं मार्केटमध्ये एखादा शिकवणारा चांगला असतो आणि मग त्याच्यासोबतचे शिकवणारे असेच काहीसे म्हणजे व्यवस्थित नसतात. तर तसं आपल्याला नको आहे. आपल्याला सगळे टीचर व्यवस्थित शिकवणारे ॲटलीस्ट पाहिजे. तर इथे पहा मी माझ्या मंगरुळपीरचं नाव तिथे वाशिमच्या समोर लिहिते. तर असं वाईट वाटतं मला, की बरेच जणांना वाशिमसुद्धा माहिती नसतं. आता तरी बऱ्यापैकी लोकांना माहीत होत आहे. परंतु आधी आम्ही जेव्हा कुणाला म्हणायचो वाशिम जिल्हा, तर लोकांना लक्षात नाही यायचं. अकोला माहिती आहे, अमरावती माहिती आहे, पण वाशिम माहिती नाही आहे. तर वाशिमसुद्धा खूप महत्त्वाचा असा जिल्हा आहे. असो, तर मॅपिंगबद्दल बोलूया. तर इथे पहा मी हे कोरे मॅप आणले होते. असे कलर फॉर्मॅटमध्ये सुद्धा मिळतात आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्या झेरॉक्स काढल्या होत्या. कारण ₹2 एक मिळतो आणि झेरॉक्स स्वस्त पडते. तर यामध्ये आपल्याला जे काही पाठ करायचं आहे, तर ते आपल्याला इथे रेखाटता येतं आणि इथे पहा असे म्हणजे जसं मॅपमध्ये दिलेलं होतं तसंच मी इथे रेखाटलेलं आहे आणि हा एक मॅप ओला झाला होता. त्यानंतर आपल्याला तालुक्याची, जिल्ह्याची याच्यामध्ये ती सुद्धा भरून आपल्याला ती प्रॅक्टिस करता येते. इथे मी नद्या लिहिलेल्या आहेत, पठार लिहिलेले आहेत. त्यानंतर कुठल्या डोंगर मध्ये आहे, तर ते सहज लक्षात येतं असा मॅपमुळे. तर आपण ते सगळं काही असं मॅपवरती जर का ड्रॉ केलं ना, तर त्याचा फायदा खूप जास्त होतो. त्यामुळे नक्कीच असे मॅप घ्या. त्यानंतर लगतच्या सीमासाठी आपल्याला खूप उपयोगी पडतो. आता काही मॅप जुने मिळत असतात, कारण हा मॅप जो आहे ना, तो जुना आहे. मग त्यामध्ये आता नवीन तयार झालेले जिल्हे जे आहेत, ते व्यवस्थित दर्शवलेले नसतील, तर ते इथं फक्त आपल्याला इथं काळजी घ्यायची आहे. त्यानंतर असं जलविद्युत प्रकल्पाचं सुद्धा मी लिहिलेलं आहे आणि त्यानंतर बॅक साईडला कोऱ्या पेजवरती म्हणजे कोऱ्या साईडला मी त्याची माहितीसुद्धा परत लिहिलेली आहे. जेणेकरून ते आपल्याला तिथच्या तिथे परत वाचता येतं आणि एक चांगल्या प्रकारे आपल्याला तिथे रिवाईज करता येतं. तर तुम्ही जर अशी कधी मॅपिंगची प्रॅक्टिस केली नसेल, तर नक्की करा. तुम्ही ॲटलास वगैरे वापरत असाल, तर तो न वापरता अशा प्रकारे एकदा करून बघा. तर इथे सावी बाहेरून आली होती आणि तिला पाळण्यामध्ये बसायचं होतं. रोज तिचं हेच नाटक चालू आहे, पाळण्यात बसवा आणि तुम्ही तिला झोके द्या. त्यामुळे भरपूर टाईम जातो. तर इथे मी तिला बाय करायला सांगत होते, पण तिची अजिबात इच्छा नव्हती. तरी कसा तरी तिने तुम्हा सगळ्यांना केलेला आहे बाय. सो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. माझ्या सावीच्या गोड या शेवटच्या क्लिपसोबत आपला व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त अभ्यास करा आणि माझ्या सावीसाठी एक छानशी कमेंट नक्की करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग.